गेले 1992 सालापासून शिंदे साहेबांना ओळखतो। ते त्यांची कामाची जी पद्धत होती ती इतर लोकांपेक्षा खूप वेगळी होती आणि त्यावेळेस त्यांनी जो निर्णय घेतला 17 महिन्यापूर्वी, त्या निर्णयाला मी सर्वात अगोदर जिल्ह्यामधून मी त्यांचा पाठिंबा दिला। कारण की कार्यकर्त्याला न्याय देणारा, सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा आणि समजून घेणारा म्हणजे नेता शिंदे साहेब असल्याने मी त्यांच्यासोबत चिन्ह आणि पक्ष कुठलाही नसताना मी उडी घेतली ही फक्त शिंदे साहेबांच्या भरोश्यावर। कारण आम्हाला माहीत होतं की शिंदे साहेब हे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन पुढे जाणार आहेत, म्हणून मी शिंदे साहेबांसोबत आलो। अनेक मुख्यमंत्री मी पाहिलेले आहेत, परंतु शिंदे साहेब हे अत्यंत जबरदस्त धडाडीचे निर्णय घेऊन ज्या पद्धतीने महाराष्ट्रात काम करतायत असा एकही मुख्यमंत्री मी यापूर्वी पाहिलेला नाही। मागच्या 2.5 वर्ष तर मुख्यमंत्रीच पाहिलेले नव्हते मी त्या पक्षात काम करत असताना देखील मी त्यावेळेस उपजिल्हा प्रमुख होतो, तरी देखील मला आमच्या त्यावेळेचे मुख्यमंत्री त्यांना 2.5 वर्षात पाहिलं नाही। परंतु शिंदे साहेबांनी जे शासन आपल्या दारी जो कार्यक्रम राबवला तो अत्यंत चांगला आहे। कारण की त्या निमित्ताने माझा शिवसैनिक हा प्रत्येक घराघरात जाऊन शासनाच्या ज्या योजना आहेत त्या जनतेपर्यंत कशा पोहोचल्या पाहिजेत हे शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलं आणि त्या माध्यमातून मी शिवदूत नेमले, बूथप्रमुख नेमले आणि आमच्या तालुक्यातून जवळजवळ 60 ते 70 हजार नागरिकांना त्याचा लाभ मिळवून दिला। हे श्रेय आणि फक्त शिंदे साहेबांमुळेच आहे आणि हे काम शिंदे साहेबच करू शकतात, असा मुख्यमंत्री परत होणे नाही। जी योजना शिंदे साहेबांनी सुरू केली ही जी योजना आहे ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी, सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस त्याच्यापर्यंत ती पोहोचून त्याला न्याय मिळाला पाहिजे हा उद्देश त्यांचा 100% सफल झालेला आहे। आणि ज्या योजना आहेत आमच्याकडे निळवंडे धरणाचा जो प्रकल्प होता 50 वर्ष रखडलेला 53 वर्ष तो त्यांनी काही 17 महिन्यात मार्गी लावला। आज कालव्याला पाणी आलेलं आहे, त्यामुळे आमच्या नगर जिल्ह्यामध्ये नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे। आता घाटमाथ्याचं जे पाणी आहे त्या घाटमाथ्याचं पाणी आणण्यासाठी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेब हे प्रयत्न करतायत आणि त्यांच्यासोबत या जिल्ह्यातील जनता राहील। अशा रखडलेल्या ज्या योजना आहेत ते शिंदे साहेब पूर्ण केल्यात आणि पुढेही करतील। जो अनुभव आहे पूर्वीच्या शिवसेनेचा आणि या शिवसेनेचा तर त्याची तुलना करायची ठरली तर शिंदे साहेबांना 100 पैकी 100 मार्क दिले जातील। कारण की संघटना काय असती, कार्यकर्ता काय असतो, त्याला कसं सांभाळलं जातं हे आम्ही शिंदे साहेबांकडून शिकलेलो आहे। मी त्यांच्या बरोबरीने आज त्यांच्या सोबत बसू शकतो हेच माझं भाग्य मी समजलेलं आहे। कारण की आम्हाला मुख्यमंत्री मागच्या 2.5 वर्षात असून देखील आम्हाला पाहायला मिळालं नाही, परंतु या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला संपूर्ण ताकद दिलेली आहे। आता ती पक्षवाढीसाठी असेल अन्य कशाची असेल पण संपूर्ण ताकद माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी देऊन पक्ष संघटना बळकट केलेली आहे। आणि असे पक्ष आम्ही तर त्यांना आजही सांगतो की मुख्य नेते न होता आपण पक्षप्रमुख म्हणूनच यापुढे कार्यरत राहावं अशी आमची शिवसैनिकांची इच्छा आहे। बद्दल त्यांच्या 2.5 वर्ष आणि पूर्वीचा मी जवळजवळ 30-32 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, परंतु कधीही जवळ त्यांनी आम्हाला पदाधिकारी असून देखील घेतलेलं गेलं नव्हतं। परंतु माननीय शिंदे साहेबांनी ज्यावेळेस आम्ही त्यांच्यासोबत गेलो ते आपल्या कार्यकर्त्याची गळ्यात हात घालून विचारपूस करतात, बाबा तू कसा आलात, तू कसा जाणार आहे, तू जेवण केलं का। ह्या कार्यकर्त्याला एवढं बोललं ना तरी खूप झालं। हा अनुभव आमच्यासाठी खूप काही सांगून गेलेला आहे। आणि ज्या मिटिंगा होतात त्या मिटिंगनंतर सुद्धा त्यांनी आम्हाला सावकाश जा, व्यवस्थित जा, म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्रास होईल असं शिंदे साहेबांकडनं होत नाही। आणि असा नेता या शिवसेनेला मिळालेला आहे। बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार आहे, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन पुढे जाणार आहे। नक्कीच शिंदे साहेब आगामी पुढील 5 वर्षात देखील 100% मुख्यमंत्री होतील हाच विश्वास आम्हाला या निमित्ताने आहे।